राकट आणि कणखर सह्याद्री सारख्याच इथल्या मावळ्यांच्या सोबतीनं स्वराज्य संकल्पक शहाजीराजे आणि स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊंच्या प्रेरणेनं शिवबांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. 6 जून 1674ला शिवबा छत्रपती झाले. हा शिवराज्याभिषेक दिन अवघ्या मराठी जनांसाठी हा तेव्हा, आत्ता आणि यापुढं कायमच सुवर्ण दिन. आज कोल्हापूरच्या नव्या राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. आज शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सकाळपासून कसबा बावड्यातील न्यू पॅलेसमध्ये शिवप्रेमींनी गर्दी करायला सुरुवात केली. सनई चौघड्यांच्या मंगलवादनानं वातावरण प्रफुल्लित झालं होतं. पोलीस बँड आणि मिलिटरी बँड यांच्या देशभक्तीपर गाण्यांनी शिवप्रेमींमध्ये स्फुल्लिंग निर्माण झालं होतं. सकाळी 8:30च्या सुमाराला खासदार शाहू महाराज छत्रपती यांचं लवाजम्यासह दरबार हॉलमध्ये आगमन झालं. त्यानंतर शाहीर विशारद आझाद नायकवडी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर पोवाडा सादर केला. छत्रपती शाहू विद्यालयातील तारा कमांडो फोर्सच्या विद्यार्थिनींनी छत्रपती शिवरायांच्या कार्यावर गीत सादर केलं. त्यानंतर युवराज कुमार यशराजे छत्रपती यांनी मंत्रोच्चारात शिवरायांच्या मूर्तीला अभिषेक घातला. खासदार शाहू महाराजांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी आमदार सतेज पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, महानगरपालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी, इतिहास संशोधक जयसिंगराव घाटगे यांनी शिवरायांच्या मूर्तीला पुष्प अर्पण करून अभिवादन केलं. या सोहळ्याला याज्ञसेनी देवी छत्रपती, युवराज मालोजीराजे छत्रपती, बाळ पाटणकर, शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, माजी उपमहापौर अर्जुन माने, उद्योजक तेज घाटगे, माजी नगरसेवक प्रकाश नाईक नवरे, माणिक मंडलिक, अनिल घाटगे, हर्षल सुर्वे, सुशील भांदिगरे, रुपेश पाटील, छत्रपती शाहू विद्यालयातील शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी यांच्यासह राजघराणं, सरदार घराण्यातील सदस्य आणि शिवप्रेमी उपस्थित होते.